ज्या गोष्टीसाठी अट्टाहास केला होता, जी गोष्ट आम्हाला दिल से चाहिए ती काय होती? सगळ्यात भारी फिलिंग आहे, सगळ्यात भारी. तयार झालेलो आहे. परत तुम्हाला वाटत असेल तेच कपडे घातले, पण जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा कपडे कमी कॅरी करतो. अजून एक जोड आहे जी मंदिरात जाताना घेतलेली आहे. आणि हे आफ्टर रूम आहे. हे सागर एका गोष्टीसाठी मी तुला थँक्यू बोलतो. हे चार्जिंग स्टेशन. थँक्यू सागर. ह्या सगळ्यामध्ये फक्त ही पुढे गेली, ही एकच वायर मी घेऊन आलेलो. म्हणजे मला माहिती आहे सागर सगळं कॅरी करतो. आता चाललो आपण शिप्रा नदीच्या घाटावरती शिप्रा नदीची आरती बघायला. एवढा सुंदर असा हा यांनी ठेवलेला मेंटेन केलेला आहे. लास्ट टाईम ही एक रूम घेतलेली आपण आणि ही एक रूम घेतलेली, या 2 रूम घेतलेल्या. आणि असेच सगळे इकडे राहून उभे राहून फोटो काढत होते. हे असे काय एंट्री आहे हॉटेलची. मस्त मंदिर बनवलं आहे इथे राधाकृष्णाचं. ही आपली निंबस आणि आश्रम आहेत दोन्ही इथे पाकत आहे. हे हॉटेल आहे. दरवेळा येतो इथे आपल्याला मस्तपैकी पार्किंग देतो, त्यामुळे काही ते पार्किंगचं टेन्शन नसतं. आता इथून समोर या समोरून सरळ खाली चालत गेलं की शिप्रा नदीचा घाट आहे. पटापट जाऊया, पटापट जाऊया. शिप्रा नदीची आरती चालू होते. जर कोण असेल पोचलो आपण आरतीच्या गाव. नाही पोचलो आपण. ही आहे शिप्रा नदीचा घाट. गेल्या वेळी मस्त मजा केलेली इथे. खाल्लेलं पिल्लेलं पण आम्ही. पाणी तुला सागर असं वाटत नाही पाणी जरा जास्त वर आहे लास्ट टाइमपेक्षा. जो वाईब होती ना गेल्या वेळी इथे, काय रे सागर, पळत 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 आम्ही आलेलो. आरती चालू आहे सागर पळ. एक्सपिरियन्स झाला आपला. खूप सुंदर आरती. मनापासून ज्या गोष्टीची गेल्या वर्षी पण आतुरता होती ती यावर्षी पूर्ण झाली. मला वाटतं यावर्षी आपले सगळे प्लॅन पूर्ण होत आहेत. मस्त आरती झाली इथे. शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असेल. अति प्राचीन श्री धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट. हा होमाचा वास मस्त भारी. आणि हे आहे पिशाच मुक्तेश्वर महादेव मंदिर रामघाट. लास्ट टाइम आम्ही इथे मस्त संध्याकाळी बसलेलो आणि पटापट बसायची इच्छा आहे आम्हाला, पण भूक लागली आहे. भूक. चित्रगुप्ताचं मंदिर अजूनपर्यंत मी कधी बघितलं नव्हतं. मी फर्स्ट टाइम बघितलं आहे. नमस्कार मंडळी. किती वाजलेत सागरभाई? वाजलेले आहेत 1:45. पण ते 1:45 जे वाजले आहेत ते सकाळचे किंवा दुपारचे नाहीत, ते आहेत रात्रीचे. आणि ज्या गोष्टीसाठी अट्टाहास केला होता, जी गोष्ट आम्हाला दिल से चाहिए
ती काय होती? दिल दिमाग सब कुछ है. ती होती भस्म आरती महाकालची. आणि आता आपण चाललोय तिकडे. आता आम्हाला झाला आहे लेट, कारण का आम्ही आलो फिरून, मग नाश्ता केला नाही, जेवलो. आम्ही आलो फिरून, मग जेवलो आणि जे येऊन झोपलो आम्ही 9 वाजता. ते आत्ता 11:30ला उठलो, आंघोळ केली आणि तयार झालोय, चाललोय. बाहेर आहे टेम्परेचर 18 डिग्री आणि ते जाणार आहे 15 डिग्री. तर म्हणून हे सगळं घालून चाललोय. ठीक आहे, जे काय सगळं आपलं गडबड होती ती मार्गी लागली. आता जाऊया फटाफट. काय शूट करायला भेटतंय आतमध्ये नाही काय काहीच माहित नाहीये, पण आपण जाऊया. चाललोय मंदिराच्या दिशेने. आता आलो, परिसर बघताय सागर, हा जो परिसर बघताय. आता मला सांग, जरा आणणार आहे, प्लीज ॲडजस्ट. रात्रीचा दिवस, रात्रीची वेळ आहे, तर मला एक गोष्ट सांग सागर, सकाळी हा रस्ता सगळं कसा असेल? फुल क्राऊडेड असतं. फुल क्राऊडेड. जय हनुमान. सागर चाललेला, नीम का पत्ता कडवा आहे. बऱ्याच गोष्टी घडतात ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यासाठी ना खूप अलर्ट राहावं लागतं. आणि तो अलर्टनेस आहे ना, डिसिजन मेकिंग पॉवर किंवा क्विक डिसिजन घेणं, ती ह्याच्याकडे. आणि नाही सांगू शकत काही गोष्टी. इथे खाल्ल्या होत्या हे बघा, हा इथेच कुठेतरी इथे रेस्टॉरंट होतं आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही वरती जायचं. 21 किती 20-21 पराठे खाल्लेले. मंदिराच्या जवळ सगळे मंदिराच्या जवळ असतील. काळो काय थोडा उजेड लागला की ब्लॉक, उजेड लागला तर काहीतरी दाखवतो. सागर बाई चालू झाली आहे लाईन. किती वाजले? 3:45 वाजता लाईन चालू झालेली आहे. कसं वाटतंय? बाई काय सांगू तुला, सगळ्यात भारी फिलिंग आहे, सगळ्यात भारी. समोरच दिसलं असते सगळं.
झालं आपलं दर्शन मस्त भारी प्रकारे. आणि जो एक्सपिरियन्स होता ना म्हणजे बाप रे, अक्षरशः आपल्या दोघांच्या डोळ्यात पण पाणी आलेलं. आणि जशी आम्ही एंट्री केली जेव्हा आतमध्ये, आपण किती वाजता एंट्री केली? 1 वाजता. हां, 1-1:30 वाजता एंट्री केली. नंतर 1:30 ते 3:45 ते 4 वाजेपर्यंत आम्ही एका जागेवरती बसून होतो. आणि नंतर जे आतमध्ये गेलो आणि जे एक्सपिरियन्स केलं ते सगळं रूमवर गेल्यावर सांगतो. अगर काय खातो तरी पोहा मी काय म्हणतो तू फ्लिकर नाही होते. मगाशी पळत मगाशी नाही रात्री पळत गेलेलो ह्या रस्त्याने. मस्त होतं तेव्हा काय लाईट होत्या आणि मस्त या लाईट्समध्ये इकडं जो फील येत होता ना, आणि जो काय म्हणतात त्याला दिसत होतं ना, ते इथे खाली इथे काय होतं रे, मंदिराचे अवशेष आहेत. त्याला लाईट्स लावलेल्या. महाकाल द्वार परिसर से प्राप्त मध्यकालीन पुरातत्व अवशेष. म्हणजे जे महाकालचं मंदिर आहे तिकडं पुरातन काळात जे अवशेष सापडले ते इथे ठेवलेले आहेत. सागर बघत होता वाकून है ना, पण ते तेव्हा भारी दिसत होते. लाईट्स होत्या. आता ना पाय आणि डोळे बंद होत आहेत. पाय नाही बंद होत आहेत, पाय दुखत आहेत, डोळे बंद होत आहेत. नमस्कार. आता मागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की भस्म आरतीसाठी आपण गेलेलो. तर ॲक्च्युली ती राईड खूप फास्ट फॉरवर्डमध्ये झाली आमची. म्हणजे 3 दिवसाची राईड होती आणि 3 दिवसामध्ये हा सगळ्या गोष्टी आम्ही कशा मॅनेज केल्या आमच्या दोघांनाच माहिती. आणि त्याचं बुकिंग कसं केलं, त्या ज्या भस्म आरतीसाठी आम्ही गेलेलो एवढ्या आतुरतेने, म्हणजे जीवाचा रान करत गेलो आम्ही, आहे की नाही. म्हणजे आम्ही नॉनस्टॉप 550 किलोमीटर, परत आम्ही रिटर्न आलो. रिटर्न येताना काय झालं हे तुम्ही थर्ड एपिसोड झालाय. 4th एपिसोडमध्ये तुम्ही बघा आम्ही काय प्रॉब्लेम फेस केला. म्हणजे एखाद्या गाडीचे ॲडव्हान्टेज आणि एखाद्या गाडीचे डिसएडव्हान्टेज हे काय असू शकतात हे तुम्हाला माझ्या पुढच्या 4थ्या पार्टमध्ये कळेल. पण इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ राईड. ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर भाई आपल्याला पुढे काय करायला पाहिजे आणि काय प्रिपरेशन. आपण तर प्रिपरेशननी पूर्ण केलेलो, सगळ्या गोष्टीच्या प्रिपरेशननी केलेलो. काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत त्या तुम्हाला कळतात या अशा गोष्टी घडल्यावरती. तर जी भस्म आरतीला आपण गेलो तर त्याची बुकिंग ही ऑनलाईन होते. महाकालचं जे मंदिर आहे, महाकालेश्वर जे मंदिर आहे त्याची प्रॉपर वेबसाईट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर जर तुम्हाला भस्म आरती करायची असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 2 दिवस हवे, बरोबर. 2 दिवस तुम्हाला हवे. म्हणजे जर प्रॉपर तुम्हाला उज्जैन फिरायचं आहे, उज्जैनमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि भस्म आरती आणि या सगळ्या तुम्ही गोष्टी कन्सिडर करून आलात तर ॲटलिस्ट 2 आणि मॅक्स टू मॅक्स 3 दिवस पाहिजेत. कारण का भस्म आरतीची लाईन ही रात्री 1 वाजता चालू होते. तर तुम्हाला ऑलमोस्ट 1 वाजता जो तुम्हाला गेट नंबर अलॉट होईल किंवा 1 नंबर गेट अलॉट होतो त्या गेटवरती जाऊन उभं राहावं लागतं. मग तुमचे सगळे पेपर्स चेक होतात, तुमचा पास चेक होतो, तुमच्या हातावरती एक बँड बांधला जातो, त्याच्याशिवाय तुम्हाला आत सोडत नाही. 1 वाजता लाईन चालू होते. तुम्ही त्याच्यापेक्षा जेवढं लवकर जाल तेवढं तुम्ही पुढे जाऊन बसू शकता. तर ती 1च्या ऐवजी तुम्ही 12ला जा, 11, 11:30ला जा. व्यवस्थित झोप काढून जा, पाण्याची बॉटल वगैरे काही गोष्टी घेऊन जा. कारण का आतमध्ये काही भेटत नाही आणि वॉशरूम्स वगैरे आहेत, त्याचा काही इश्यू नाहीये. बसायला पण जागा ठीक आहे, इट्स ओके. लाईनीमध्ये बसतातच कारण का ऑलमोस्ट 3 तास लाईनीत बसावं लागतं. 2 ते 3 गेट आहेत एंट्रीचे त्या आपल्या मंदिरात जायला. त्यामुळे सगळीकडनं लाईन येते, VIP लाईन पण येते आणि 2 वेगवेगळ्या लाईनी पण येतात. त्यामुळे जेवढं पुढे बसाल तेवढं तुम्ही भस्म आरतीच्या मंदिरात आपल्या गाभाऱ्याच्या इथे पुढे जाऊन बसायला मिळतं. त्यामुळे लवकर जाऊन लवकर बसायचं तिकडे आणि आपले सगळे व्हेरिफिकेशन होऊन मग तुम्ही आतमध्ये जाऊन
वेट केल्यानंतर एकदाच सगळ्यांना मग आरामात सोडलं जातं. सोडलं जातं. आणि मग जेवढं तुम्ही पुढे असाल तेवढं तुम्ही गाभाऱ्याच्या जवळ बसता. 4:45 ही लाईन चालू होते आणि आज गाभाऱ्यात घेतलं जातं. पूर्ण भस्म आरती 6-6:30 पर्यंत असते आणि तो जो अनुभव आहे बाप असं जबरदस्त, म्हणजे ते ना फील होतं, ते लिटरली फील होतं. आणि जशी ती समाप्ती, आत्ता पण अंगावरती गुजबम्स येत आहेत, जी जशी समाप्तीवरती जाते ना, त्या समाप्तीवरती जे जे फील होतं ना, तुम्हाला साक्षात जाणवतं की तिकडे महादेवाचा वास आहे. म्हणजे आमच्या डोळ्यातनं अक्षरशः आत्ता पण माझ्या अंगावरती गुजबम्स येत आहेत. म्हणजे आम्ही सॅटर्डेला निघालेलो. सॅटर्डे आम्ही 17 तारखेला निघालो. 17 तारखेला निघून आम्ही ओंकारेश्वरला पोचलो. ऑलरेडी आमची झोप नव्हती झालेली. त्याच्यानंतर ओंकारेश्वरला पोचलो, ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. तसे आम्ही तिकडनं निघून 12-1 वाजता निघून काहीतरी 5-5:30ला उज्जैनला पोचलो. उज्जैनला आम्ही पोचलो. उज्जैन थोडंसं फिरलो. जसं तुम्ही बघितलं असेल आता पाठच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये, आपण शिप्रा नदीची आरती बघितली. थोडंफार तिकडे थांबलो, कारण का ऑलरेडी आपण गेल्या वेळेला सगळं फिरलो होतो. त्यामुळे आमचा पहिला फोकस फक्त भस्म आरतीसाठी होता आणि आम्ही खास करून फक्त त्याच्यासाठीच गेलो. आम्ही रात्री 9-9:15 पर्यंत फिरलो. 9-9:15 नंतर आम्ही झोपलो रूमवरती. 11:30ला उठलो, अंघोळ केली. अंघोळ करून आम्ही डायरेक्ट लाईनमध्ये उभे राहिलो. आणि जेवून वगैरे घ्या आरामात, आधीच जेवून घ्या. हॉटेल वगैरे सगळे उघडे असतात. आणि त्यानंतर झोपा, आराम करा, अंघोळ करा, दर्शनाला या, दर्शन घ्या. आणि दर्शन घेऊन आलात, जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही राहा, फिरा, मस्त मजा करा. आम्ही तर लगेच नेक्स्ट डे निघालो. त्यामुळे आमची ती सगळी राईड पूर्ण धावपळीची झाली. बिझी शेड्यूल मध्ये असं करावं लागतं. कारण का आता बघा, आता पण शूट करतोय, हे ऑफिसमध्ये शूट करतोय, कारण का एवढा वर्कलोड असतो आणि दोघं पण नसल्यामुळे आम्हाला खूप डिफिकल्ट होतं सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. पण सागर, तुला कसा वाटला अनुभव? जे म्हणजे पहिली जी आम्ही जानेवारीमध्ये गेलो होतो गेल्या टायमाला, तेव्हा सुद्धा पूर्ण मेहनत करत होतो की भस्म आरती तेव्हा सुद्धा मिळावी. पूर्ण मी आदल्या दिवशी म्हणजे महिना अगोदर चालू होतं बुकिंग करायला, पण बोललं तर स्लॉट लगेच बुकिंग होतात. इनफॅक्ट तू बसलेला बुकिंग करायला, पूर्ण सगळ्यांचे डिटेल्स घेतले, आम्ही सगळ्यांनी याला गुगल पे केले. त्याच्यानंतर हा बसला आणि मला फोन केला, बोलला भाई पहिल्या 8 मिनिटाचा स्लॉट फुल झाला. सगळं फुल होऊन जातं. त्यामुळे लवकरात लवकर, जेव्हा आता थोडं चेंज केलं त्यांनी, पहिला अगोदर होतं, आता थोड्या दिवसापूर्वीच करावं लागतं बुकिंग. त्यामुळे ती वेबसाईटवरती तेव्हाचे स्लॉट काहीतरी आठवड्याचे स्लॉट चालू होतं. त्याशिवाय तुम्ही बुकिंग नाही करू शकत. पहिले पूर्ण महिन्याचे होऊन जायचे. त्यामध्ये आम्हाला पहिले डेट वाईज व्हायचे, त्यामुळे मिळत नव्हतं. म्हणून बुकिंगवरती पहिला फोकस. त्यानंतर तिकडे जाऊन आराम करून तुम्ही जेवढ्यात लवकरात लवकर मंदिरात जा. आणि मंदिरात करा, पुढे बसायला प्रयत्न करा. मागे बसलात ना तर तुमचं लक्ष थोडं विचलित होऊन जातं लोकांच्या गर्दीमुळे. आणि जेवढं पुढे बसाल तेवढं चांगलं बघायला मिळतं, तो अनुभव मिळतो. आणि म्हणजे आम्ही बसलो, निघत होतो, पण आम्ही पाय निघत नव्हतो. नाही बोलून थोडं पूर्ण आम्ही पूर्ण गाभाऱ्यापर्यंत जात होतो. पण 1-2 त्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, वरती पायऱ्या आहेत, वरच्या पायऱ्या साईडला नॉर्मल वरती, आणि व्हीआयपी जे येतात ते खालच्या साईडला असतात, जिथे नंदी आहे. तिथपर्यंत तरी जायला नाहीच मिळत आपल्याला मंदिरामध्ये, सिक्युरिटी रिझन वगैरे पण आहे. जेवढं पुढे जाऊन दर्शन घेऊन, म्हणजे नाही बोलून 15 ते 20 मिनिटं आम्ही अजून आतमध्ये होतो. भस्म आरती संपल्यानंतर अख्खा गाभारा खाली झाला, आम्ही थांबलेलो आरामात. तेव्हा जे भस्म जेव्हा चढतो, राख आपली असते ती चढते, तेव्हा जे बघण्यासारखं अनुभव असतो ते लेडीजला बघायला नाही मिळत. ते थोडंसं आहे, त्यामुळे ते बघायला नाही मिळत लेडीजला की राख असते, चिट्टीची राख असते म्हणून. तरी पण जो म्हणजे बोलतात ना की नंतर जे स्वरूप जे आपल्या शंकर तयार केलं जातं, म्हणजे जे स्वरूप आणलं जातं तयार करून, ते बघण्यासारखं जे असतं. त्यानंतर एक मेन पार्ट तो म्हणजे जेव्हा पूर्ण गाभाऱ्याची लाईट जमा मिळते आणि जी फक्त आरतीने जो आरत जी फिरवली जाते शंकराच्या गाभाऱ्यातली जी आरत जी फिरवल्यानंतर जो लूक दिसून येतो ना, त्यामध्ये बोलतात ना उजव्या बाजूने वरतून डाव्या बाजूने खालून सगळा लूक, चारही लूक, त्यांचे जे एक्सप्रेशन चेंज होताना सुद्धा दिसतात. तुम्ही पूर्ण फोकस देऊन बघितलं असतं. त्यामुळे तसं आम्हाला तेवढं शूट करता नाही आलं, कारण का गर्दी भरपूर होती आणि आम्ही पाठी थोडे राहिलेलो. पण ठीक आहे, तुम्ही पाठी बसा, पुढे बसा, काही बसा, पण माझं असं मत आहे ना की तुम्ही जर उज्जैन करताय तर तुम्ही भस्म आरती ही करावीच. आणि एक ना मी सागर बघितलं, म्हणजे आज आपण एवढे सगळे आपण ठिकाणं फिरलो, तिकडे बघितलं तू, तिकडे ना
जसं आरती समाप्तीला येते ना तशी ना भटजी येतात मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन. हा आणि इन जनरल कुठल्याही मंदिरात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कुठेही मंदिर असू दे, तुम्ही जेव्हा काही चढवता देवाला ते एक गोष्ट ठेवतात. म्हणजे तुम्ही एक पेढ्याचं पाकिट दिलं तर तो एक पेढा ठेवतात आणि हा, बाकी बाकी तुम्हाला तुम्हाला परत return देतात. पण उज्जैनला ह्या मंदिरामध्ये दोन भटजी ह्या बाजूने, दोन भटजी ह्या बाजूने एवढी मोठी पिशवी घेऊन येतात. तुम्ही काही जरी आणलं असेल, काही एक फूल तुम्ही सुद्धा. एक फूल, एक गोंड्याचं एवढं फूल, एक गुलाब, पेढ्याचं पाकिट देवाला अर्पण करायला तुम्ही शाल वगैरे काही आणलं असेल ना, ते एवढे 1400 लोक बसतात त्या आरतीला. प्रत्येकाचा चढावा हा चढवला जातो. आणि त्या गोष्टीचा आहे ना म्हणजे मला खरंच वाईट वाटलं की आम्हाला माहिती नव्हतं नव्हतं. ते चढलं. कारण काय इन जनरल जेव्हा आपण ह्या सगळ्याकडे फिरतो तेव्हा पण नाही आता मी चढवत. लास्ट टाइम शिर्डीला गेलो. शिर्डीला जाताना आपण गेट वरती सगळ्या गोष्टी काढून दिलं सगळं. शनी शिंगणापूरला गेलो आपण ते- तिकडे पण काढून घेतलं. कोल्हापूरला जातो तिकडे पण काढून घेतात. तर मग ते आम्ही तिकडे पैसे वेस्ट करण्यापेक्षा आम्ही दानपेटीमध्ये टाकतो, दान. प्रसाद घेऊन जातो किंवा बाहेर जे गोरगरीब असतात त्यांना आम्ही पैसे देऊन टाकतो. पण इथे तसं नाही. तुम्ही जो काय चढावा घेऊन जा, काही असून दे, नारळ असून दे, पेढा असून दे, शाल असून दे, वस्त्र असून दे, ते विचारतात येऊन. माहिती ना, आपल्याला पण त्यांनी विचारलं की आपने कुछ लाया है आणि ते सगळं घेऊन जातात आणि ते जेवढं आलेलं असतं ते सगळं अर्पण करतात. म्हणजे म्हणून ते त्याला देव के देव म्हणतात रे, महाकाल. ते जे फिलिंग आहे ना, जबरदस्त फिलिंग आहे. माझं तर मत आहे की तुम्ही जावं, गेलात तर महाकालची आरती, भस्म आरती मिस करू नका. आणि बऱ्याच आरती आहेत. भस्म आरती आहे, शयन आरती आहे, भोग आरती आहे. जी कुठली तुम्हाला मिळेल ना ती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला तिकडे कालभैरवचं मंदिर आहे. त्याच्यानंतर शिप्रा नदीची आरती होते, हरसिद्धी माता आहे, नवग्रह मंदिर आहे. म्हणजे एक बेस्ट आहे की तुम्ही गाडी घेऊन गेलाय, गाडी पार्किंग मध्ये लावा, रिक्षा भेटते तिकडे 8 जणांची, 5 जणांची, 3 जणांची, 2 जणांची, पर हेड 100 रुपये, 150 रुपये घेतात. 7-8 लोकेशन आहेत, ते फिरवतात मस्तपैकी. कारण का तुम्ही तुमची गाडी घेऊन गेला की कुठे गाडी पार्क करणार, ते सगळं प्रॉब्लेम होतात. ते त्यामुळे मॅप वरती टाका. लोकेशन पण आपल्याला माहिती नसतं काय करायचं. ते तुमच्या टाइम नुसार, म्हणजे जर लवकर आरती करून बाहेर आलात पाहिजे तर थोडं झोपा, अजून झोपून नाश्ता करून मग परत फिरायला गेलो ना की संध्याकाळपर्यंत तुम्ही पूर्ण उज्जैन फिरताय आणि संध्याकाळची शिप्रा आरती नदी अनुभवायचा. परत रात्री येऊन झोपायचं, दुसऱ्या दिवशी मुंबई किंवा जिथे म्हणजे तो 3 दिवसाचा प्लॅन आहे. जर तुम्हाला ओंकारेश्वर ऍड करायचं असेल तर तुम्ही ओंकारेश्वर पण करू शकता. म्हणजे 3-4 दिवसाचा प्लॅन तुम्हाला प्रॉपर फिरायचा असेल तर 3-4 दिवसाचा प्लॅन करून निघा, सगळ्यात बेस्ट आहे. आता जसं आम्हाला जमलं हा पूर्ण सिरीज, तशी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे पण असाच प्रयत्न करत राहू. बघत राहा. आणि तिकडचे जे रूम बुकिंगचे वगैरे डिटेल्स आहेत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. रिक्षावाल्यांची पण आम्ही बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आम्ही. आणि कसं आहे ना की जेव्हा तुम्ही फिरता अशा ठिकाणी तेव्हा तुम्ही ट्राय करा की पहिलेच बुकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे तुमचं हेडेक फ्री होतं. सगळं मॅनेज करा. कारण का आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो ना तेव्हा आम्हाला तेवढं काही नव्हतं. मग आम्ही सेकंड टाइम जाताना आम्ही या सगळ्या गोष्टी बुकिंग करून ठेवलेल्या, त्यामुळे आम्हाला खूप इझी झालं. आम्ही लिटरली सांगू ना, जर ऍक्च्युअल कॅल्क्युलेट करायला गेलं तर आपण ही राईड पूर्ण 2 दिवसामध्ये कम्प्लीट करू शकतो. आणि ही टोटल राईड आपली झाली 1400 किलोमीटर. ओके, आता ह्याचा 4th पार्ट तुम्ही बघा. आम्ही रिटर्न येताना आमच्यासोबत काय काय झालं. म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, द फास्टेस्ट राईड. आम्ही नंतर येऊन झोपलो 6:30-7ला येऊन झोपलो. 12 तासात आम्ही ऑलमोस्ट आलो. 10 साडे-10 तासात आम्ही 550 किलोमीटर आलो. 10 तासाचे 15 तास कसे झाले? 15 तास नाही, 24 तास झाले. हे त्या ब्लॉग मध्ये दिसेल. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघा आणि प्लीज बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशी तयारी केली पाहिजे. जर तुम्ही बाईक राईड करत असाल किंवा नसा, तुम्ही ट्रेननी जाताय किंवा कशाने जाताय, अनुभव आणि त्या सिच्युएशन मध्ये त्यावेळेला जे घडतंय ना ते सोबत कसं ते कसं तुम्ही करा, काय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ते जे घडतंय त्याच्या घडण्याच्या मागे ना काहीतरी रिझन असतं. म्हणजे ना बघा तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मी काय सांगणार नाही, फक्त मी आता हे एवढंच सांगतोय की तुम्ही बघा की जे घडतं
ते का घडतं त्याच्या मागे काहीतरी रिझन असतं, म्हणून ही गोष्ट घडते. चांगला आपण जे जाणून तिकडे जे घडलं आपल्यासोबत, जे काही सिच्युएशन तयार झाली ना, ती सिच्युएशन तयार झाली ती आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कळाली की हे असं असं आमच्यासोबत का घडलं. ते महाकालचा आशीर्वाद होता पाठीमागे, आणि म्हणजे तो आमच्या पाठीमागे उभा होता की काही विचित्र गोष्ट पुढे जाऊन घडू नये, म्हणून आम्ही तिकडे थांबलो किंवा आम्हाला तिकडे थांबवलं. चला, तर आता हा व्लॉग आपण इथे एंड करूया. जास्त काही खेचत नाही, ऑलरेडी खेचलाय भरपूर आम्ही. मोठे झाले सगळे व्लॉग मोठे झालेत, पण हे पण डिटेल्स देणं आता गरजेचं असतं. जसं आपल्याला कोणी सांगितलं नाही, आपण रँडमली जाऊन सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. मग आमची अशी इच्छा असते ना की तुम्हाला काही गोष्टीचा त्रास होऊ नये, तुम्हाला Vlog इझिली असतात गोष्टी कशाला? हा, Details पण आपण असतात. का एक्सप्लोर करतोय का, कारण का आम्ही जे फिरतो, आम्ही जे बघतोय आणि तुम्ही जे आम्हाला बघताय ते बघितल्यानंतर तुम्हाला जेव्हा तिकडे जायची इच्छा होते, तर तुम्हाला त्या गोष्टी, त्या अटर्नरी, त्या सगळ्या ठिकाणांची माहिती असली पाहिजे, म्हणून आम्ही हे एवढं इन डिटेल हा व्हिडिओ बनवलाय. आणि मी हा व्लॉग लेट टाकायचा रिझन हाच आहे की मला हा प्रॉपर व्हिडिओ बनवायचा होता, कारण का ट्रॅव्हलिंग मध्ये काय होतं माहितीये का, खूप गडबड असते. त्या गडबडीमध्ये हे एवढे इन डिटेल व्हिडिओ नाही बनवू शकत, म्हणून हा व्हिडिओ आता बनवला. आम्ही दोघं आज फुरसतमध्ये आहे, म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला. तर तुम्ही बघा हा व्हिडिओ, ह्याच्या पुढचा पण व्हिडिओ बघा आणि ह्याच्या पुढचे येणारे पण व्हिडिओ बघत जा. आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे. माझं असं जय महाकाल. जय महाकाल. तर माझं असं म्हणजे माझं आणि ह्याचं असं मत होतं की मी हिंदीमध्ये व्लॉग चालू करू का? तुझं काय मत आहे? कसं सांगणार की एक्सप्लेनेशन हा. आता जे आपण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन देतो ते हिंदीत जर जमत असेल, मला एवढं नाही जमत, त्यामुळे मी आणि माझे ब्लॉग्स थोडे वेगळे असतात, त्यामुळे हिंदीमध्ये नाही घुसत आहे, प्रयत्न नाही करत आहे. तू तुझ्या परीने जर तुला हिंदीमध्ये जमतंय, लोकांना आवडलं तर पाहिजेच, कारण तशा आपण इन डिटेल व्हिडिओ करू शकतो. जर जमतंय तर नक्की बघू, बाकी ट्राय करू. कॉमेंट्स हा, जरा कमेंट्स मध्ये सांगा की हिंदीमध्ये ब्लॉग स्टार्ट करू का. तर जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हिंदीमध्ये ब्लॉग स्टार्ट करू की नको. ओके, तर असेच आम्हाला सपोर्ट करत राहा, मला ह्याला आणि जेवढी आपली कम्युनिटी आहे त्यांना. ओके, आता काय राहिलं अजून आपल्याला बोलायचं, सांगायचं काय नाही. चला, हा ब्लॉग इथे एंड करूया, पण नेक्स्ट येणारा 4th पार्ट नक्की बघा. चलो, टाटा, बाय बाय, सी यू. जय महाकाल.